सध्या सोशल मीडियावर एक गोष्ट खूप व्हायरल होत आहे. ती म्हणजे 12 लाख रुपयेपर्यंत इन्कम टॅक्स नाही. आता मला सांगा, टॅक्स नाही म्हणजे आय-टी-आर भरायचं नाही का? तर ऐका, न्यू इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये बेसिक एक्झम्पशन लिमिट ही 4 लाख रुपये आहे. 12 लाख रुपये नाही. तर 12 लाख रुपयेपर्यंत टॅक्स कसा लागणार नाही? कारण 4 लाख रुपयाच्या वर टॅक्स कॅल्क्युलेट होतो व त्यानंतर सेक्शन 87 ए मधून रिबेट मिळतो. म्हणजेच टॅक्स कॅल्क्युलेट होतो, पण सरकारने रिबेट देऊन टॅक्स हा माफ केला आहे. जर तुम्हाला हा रिबेट घ्यायचा असेल तर आय-टी-आर भरणे बंधनकारक आहे. तेव्हाच तुम्हाला रिबेट हा क्लेम होतो. काही जणांचं एच-यू-एफ असतो व तसेच काही जण हे एन-आर-आय असतात. तर त्यांच्यासाठी 12 लाख रुपयाची सूट नाही. म्हणजेच एच-यू-एफ व एन-आर-आय यांना 12 लाख रुपयाची सूट नाही. तर एच-यू-एफ व एन-आर-आय यांना इन्कम टॅक्स हा 4 लाखाच्या वरती इन्कम झालं तर लागू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल आणि तुमचे इन्कम 12 लाखपेक्षा कमी असेल, पण त्यामध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीमधील कॅपिटल गेन असेल, तर हे स्पेशल इन्कममध्ये कॅल्क्युलेट होत असतं. तर हे स्पेशल इन्कममध्ये म्हणजेच स्पेशल इन्कम टॅक्सवर रिबेट 87 हे हा ॲप्लिकेबल होत नाही. म्हणजेच अशा इन्कमवर टॅक्स हा लागू शकतो. म्हणजेच 12 लाखपेक्षा कमी उत्पन्न असेल तरी सुद्धा टॅक्स लागू शकतो. अशाच माहितीसाठी एच-जे टॅक्सला फॉलो करा. आय-टी-आर ड्यू डेट जवळ आली आहे, तर आजच समजून घ्या आय-टी-आर भरावा लागेल का? टॅक्स लागेल का? 87 ची रिबेट मिळेल का? म्हणजे माझ्या कॅपिटल गेनवर टॅक्स लागणार आहे का? अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.